जेवणाचे पैसे मागितले म्हणून माथे फिरूनी उकळते तेल ओतले, 2 कामगार मृत्यूच्या दारात. श्रीरामपूर शहरात गुरुवारी रात्री माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल दिल्ली दरबार येथे जेवणाच्या पार्सलचे पैसे मागितल्याच्या रागातून एक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाने हॉटेलमधील 2 कामगारांवर उकळत्या तेलाची कढई उलटवली. या भीषण घटनेत दोन्ही कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका माथेफिरू युवकाने हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल मागितले होते. पार्सल मिळाल्यानंतर हॉटेलमधील कामगारांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर माथेफिरू युवकाने पैशासाठी वाद घालत, "तू आम्हाला ओळखत नाही का? आमच्याकडे पैसे मागतोस" म्हणत थेट गॅसवर उकळत असलेल्या तेलाच्या कढई कामगारांच्या अंगावर उलटून दिली. या हल्ल्यात आरिफ शेख आणि राजू रामराज हे 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. उकळते तेल अंगावर पडल्याने ते मोठ्या प्रमाणात भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारा युवक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर येत असून किरकोळ पैशाच्या वादातून इतके टोकाचे पाऊल उचलल्याने श्रीरामपूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलीस प्रशासन कोणते ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा.